नांदेड़ के एक हॉस्टल में 16 साल तालिब इल्म की खुदकुशी। गंगाधर के नाम से रोशन मुस्तकबिल का सफर हुआ खत्म। नांदेड़ शहर के पुरसुकून इलाके पीर बुरहान नगर की गली नंबर 13 में वाक़े नरंगले डिजिटल बॉयज हॉस्टल आज एक ऐसे अलमनाक वाक़े का शिकार हुआ जिसने सबको हिला कर रख दिया। यहाँ रहने वाले एक होनहार तालिब इल्म ने अपनी जिंदगी के हसीन ख्वाबों को खुद अपने ही हाथों खत्म कर दिया। आज शाम 6:30 बजे के करीब हॉस्टल के कमरे में एक ऐसी खामोशी छा गई जिसने एक नौजवान जिंदगी के सारे रास्ते हमेशा के लिए बंद कर दिए। गंगाधर बजरंग माने जो महज 16 साल का था, 10वीं जमात का तालिब इल्म था, इसने अपनी जिंदगी का खुद खात्मा कर लिया। गंगाधर का ताल्लुक नांदेड़ जिले के हदगांव तालुके के चिपकाला गांव से है। वो तालीम हासिल करने के लिए शहर आया था और अपने खानदान की उम्मीदों का मरकज था। इसकी आंखों में एक रोशन मुस्तकबिल के ख्वाब थे, मगर आज वो ख्वाब हमेशा के लिए बिखर गए। वाक़े की इत्तला मिलते ही हवाई अड्डा पुलिस स्टेशन के एहलकार फौरी तौर पर मौके पर पहुंचे। उन्होंने पंचनामा तैयार किया और लाश को तहवील में ले लिया। मैयत को मजीद तिब्बी जांच के लिए सरकारी अस्पताल भेज दिया गया। पुलिस ने इस अलमनाक वाक़े के पस पर्दा वजूहात की जांच शुरू कर दी है। ऐसा क्या हुआ कि एक नौजवान जिसकी ज़िंदगी अभी शुरू हुई थी कि इसने खुदकुशी जैसा संगीन कदम उठाया? क्या तालीमी दबाव, ज़हनी तनाव या कोई और मसला था जिसने इस नौजवान को यह इंतहाई कदम उठाने पर मजबूर किया? गंगाधर के घर वालों के लिए ये खबर एक सदमे से कम नहीं। इनका चहीता बेटा जो गांव की पहचान था, जो हर साल इम्तिहान में अव्वल आता था, आज अचानक इस दुनिया से रुखसत हो गया। ये वाक़या नौजवान नस्ल पर बढ़ने वाले दबाव और ज़हनी सेहत के मसाइल की जानिब एक इशारा है। कहीं ऐसा तो नहीं कि हमारी तेज़ रफ्तार ज़िंदगी में हम अपने बच्चों की नफसियाती हालत को समझने में नाकाम हो रहे हैं? ये वो सवाल है जिस पर संजीदगी से सोचना अब वक्त की अहम ज़रूरत बन गई है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। मग तुला याच्यासाठी मोबाईल वापर बाबा अलारामसाठी तर ते वापरत गेलं आणि काल फक्त फोन केला नाही मला. त्या दिवशी कवा पोहोचली म्हणून केलं आणि त्याची जखम झाली ते विचारलं. मी समजा विचारलं त्याला, समजा सांगत गेलं मला. कुणासोबत भांडण वगैरे झालं? अहो ते भांडण तर करणं शक्यच नाही. सरला विचारा त्या ह्याच्या मोलीपूर भांडण तर काय कोणाला चापट सुद्धा मारत नाही. असं चापट मारणं काही शक्य काय असं डाऊट होतोय त्याला? फाशी घेतली त्याला, एकतर त्याला कमजोर झालं तर त्याला मारलं असेल तर काही घडलं असेल तर असं काही असेल, पण त्यानं असं हे होतच नाही. फाशी घेतच नाही ती, हे शक्य नाही. स्वतःवर कशी घेतली फाशी घेतच नाही बोले प्रू. त्याला काहीतरी कोण काहीतरी केलं. अभ्यासात कसं होतं? अभ्यासात चांगलं होतं होते. बघा ना त्याच्या वया बघा की मागं येऊन त्याचा मावसा आम्ही समजे येऊन बघून बसून गेलो. त्याला दवाखान्यात दाखवलं, इथल्या मॅडमकडे दाखवलं. मी 8 दिवसाच्या वर एकदा बी राहिलो नाही हो लेकराला भेटण्याशिवाय. मी 8 दिवसाला यायचं. ते विचारा की हॉस्टेलवाल्याला विचारा मी येत गेलो की नाही म्हणून. बरं एका दिवसात इतका विचार करते का तुम्ही सांगा? मला खुश होतं. तुम्हाला कोणाच्यावर डाऊट आहे का? डाऊट कसं घेऊ शकतो सर? मी कोणावर डाऊट घेऊ? मला इथल्या काय वळखी हाता की मग लेकरू काय एकाच महिन्या म्हणजे आता 2 तारखेपासून आलं जूनच्या त्याला इथं. मी कधी त्यानं कोणासंग भांडण तर काहीच केलं गेलं नाही. ते मला याच्यात माहिती ते भांडण ते हॉस्टेलवाल्या सरनं कोण मारलं तर लढून मला सांगायचं. ते आई मी आज एक छडी खाली, मला या विषयाला इतके टक्केवारी पडतात हे सुद्धा सांगायचं. मला समजा सांगायचं. अहो त्यानं चॉकलेट खाली तर ते सुद्धा लिहून ठेवायचं. त्यानं त्या परभणीला होतं त्यानं आताच त्या शाळेत आहे का 6वी पासून बाहेर आहे ते. परभणीच्या शाळेतले सर नवल करू लागले, इले लेकरू लय शहाणा आहे म्हणले. आतापर्यंत त्याची एकही तक्रार नाही म्हणले. 4 वर्ष तिकडे होतं, 6वी पासून बाहेर होतं, आता 10वीला आहे.